तुम्हाला ते सांगून मी सांगितलं ना तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा नाहीये. हा कायदा काय सांगतो ओबीसींना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो. त्यांना जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय मला कळतंय तुम्हाला काय विचारायचे. जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिलं असेल कुणबींना दिलं असेल व्यवसायाच्या आधारावर तर आमचा व्यवसाय काय हेच प्रश्न आहे आमचा तुम्हाला. आता आमचा व्यवसाय काय मग त्यांचा जर शेती आहे म्हणून त्यांना दिलाय मग आमच्याकडे काय समुद्र आम्ही का वाटी आणतो की इकडं. आम्हाला सांगा ना तुमचे निकष आम्ही पार करतो. हे बघा आयोग काय सांगतो एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागास सिद्ध असायला लागते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. भारत देशात फक्त मराठाच एक जमात अशी आहे की ती मागास सिद्ध आहे. 10% आत्ता माग 13 त्याच्या अगोदर 16% आरक्षण ज्या ज्या वेळेस दिलं होतं. कोणची जात मागास सिद्ध केली ओबीसी आरक्षणात घातलेली द्या ना मला उत्तर. मंडल कमिशननं कोणची जात मागास सिद्ध केली कोणत्या जातीची जनगणना केली कोणची ओबीसीची यादी तयार केली 3 कामापैकी कोणचं केलं. इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला. आम्ही तर मागास सिद्ध आहेत कायद्याने मागास सिद्ध आहेत. तुम्ही मी नाही केलं त्याला मागास सिद्ध ना मराठ्यांना कायद्याने केलंय.